हाय, मी ऐश्वर्या. वेलकम बॅक टू अवर चॅनल. जसं मी मागच्या व्लॉगमध्ये म्हटलं होतं की आपण संतदर्शनचा सेपरेट व्लॉग घेऊन येणार आहोत. तर या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की पुण्याजवळील हाडशी येथे असणारं हे संतदर्शन ही कॉन्सेप्ट खूप मस्त आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत बघण्यासारखी आहे. जिथे आपण बघणार आहोत विविध संत, देवांचे शिल्प, त्यानंतर 30 फूट उंच अशी साईबाबांची मूर्ती आहे. त्यानंतर शिवपार्वतीची 15 फूट उंच अशी तब्बल मूर्ती आहे. तर हेच आपण यामध्ये बघणार आहोत. चला, इथे आलोय आपण आणि आता इथे तिकीट आहे 200 रुपये पर पर्सन आणि हे जे सगळं बनवलं आहे त्यांचं नाव इथे त्यांनी दिलेलं आहे. गणेश कुंभार आहेत, उरळी कांचनचे. बघताय ती सुंदर गरुड आहे. हो औ हे बघ ना, विठ्ठल वगैरे सुंदर आर्ट आहे ना. हे बघा, हे किती सुंदर केलं आहे. सगळे रिअल जास्वंद आहेत. चलो आता आज जाऊया. हे काय रे? ओ, पण ते असं वाटतंय की त्यावर पाणी आहे. पाणी आहे ना. वाव, चला, छान मूर्तीज आहेत. चला निघूयात आतमध्ये. चला, गुहा आहे ना ही. आता बघूयात. चलो, वाव, गणपती बाप्पा. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे. खरंच मानायला हवं नाही. पुढे बघूया. वाव, वॉटरफॉल. अरे वरती बघ रे. चला, क्यूट क्यूटी असा हनुमान आहे. नंतर फोटोशूट नंतर करा. इथे बघ सिंह आहे. खाली सावकाश बघून चला. चला. अरे रोहित, असं कोण घाबरत होतं भाव करून? छान आहे हे ना. असं थोडंसं ह्याच्यासारखं हवं. चला पटपट पटपट खाली बघून चला. हा, पाहायला लागेल तेच. मस्त आहे ना, पण वाटत नाही आपण एवढ्या जवळ आहोत. आतल्यातच फिरतोय ना. आतल्यात फिरतोय ना आपण. चला. वाव, वा वा वा. नंदी आणि ही आपली शंकर पार्वती आणि गणपती बाप्पा. खूप क्यूट आहे. नंदी बघ ना, किती सुंदर केलाय. मस्त. हे खूपच छान वाटतंय. नंदी, शंकर पार्वती आणि गणपती बाप्पा. चल. वाव, आवाज आहे का? किती सुंदर आहे. मस्त असं एखाद्या जंगलात, घनदाट जंगलात आल्यासारखं वाटतंय. मस्त. हे श्रावण बाळ आणि त्याचे आई वडील असा सीन आहे. त्याची चला, अगदी रिअलिस्टिक असं वाटेल अशी पानं. छान मस्त आहे सगळं.
रिअल असे झाडाचं खोड. सुंदर. काशीला जाण्याची अनिधा आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावडीत बसून जंगलातून प्रवास करताना श्रावण बाळ. मस्त. हे बघताय अगदी एखाद्या घनदाट जंगलात आल्यासारखं वाटेल. सुंदर. त्यांच्या आईवडिलांना स्वतःच्या केसांच्या बटेनी ते पाळणा हलवतात. इतकं सुंदर असं दृश्य आहे. ही गोपिका गवळण. हे आहे संत रविदास. चला पुढे बघूया. आणि हा माझा नवरा. चला. चला हे तर काहीतरी वेगळं बघूया. काय आहे? भक्त पुंडलिक. भक्त पुंडलिक. ओ किती छान त्यांचा खरा संसार मांडलाय असं वाटतंय. पितृसेवा आपल्या जन्मदात्यांची मनापासून सेवा केली तर शिवपार्वतीच्या कृपा प्रसादाचा लाभ होईल असा उपदेश गंगा यमुना सरस्वती या 3 पवित्र नद्यांनी पुंडलिकाला केला. कुक्कुट स्वामींची दिनचर्या पाहिल्यामुळे पुंडलिकाच्या मनावर पसरलेला अंधकार पूर्णपणे नाहीसा झाला. त्याचं अंतःकरण पश्चात्तापाने पूर्णपणे उजळून गेला. पंढरपुरात घरी आल्यावर पुंडलिक आई वडिलांचे हातपाय चेपून देत होता. आई वडिलांची सेवा करताना मिळत असलेलं समाधान पुंडलिकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. श्रीहरी अत्यंत प्रसन्न झाले. शिवपार्वतीच्या ठिकाणी माता पित्याला कल्पून त्यांची मनोभावे सेवा करणाऱ्या पुंडलिकाला भेटण्याची अभिलाषा श्रीहरींना झाली. श्रीहरी पुंडलिकाच्या घराच्या दारात येऊन उभे राहिले. घरात तेजस्वी प्रकाश पसरला. पुंडलिकाने मागे वळून पाहिलं. साक्षात पिवळं पितांबर धारण केलेली, शंख चक्र गदा पद्म धारण केलेली वैकुंठ राणा श्रीहरींची तेजस्वी मूर्ती उभी होती. श्रीहरींची विलोभनीय मूर्ती पाहून पुंडलिकाचं मन उल्हासित झालं. तर अतिशय आनंद झाला. देवा, आपण माझ्या घरी आला, पण मातृपितृ सेवा सोडून मी आपणास नमस्कारही करू शकत नाही. माझ्या माता पित्यांना शांत झोप लागेपर्यंत मी इथून हलू शकत नाही. मला क्षमा करा. तेव्हा कृपा करून माझी सेवा पूर्ण होईपर्यंत आपण या भेटेवर उभं राहा. आपण जी शिक्षा द्याल ती मला मान्य. पुंडलिका, तुझ्या मातृपितृ भक्तीमुळे मी प्रसन्न झालेलो आहे. तुला हवं ते मला. देवा, आपण सदैव माझ्या जवळ असा. आपलं हे शंख चक्र गदाधारी रूप सदैव माझ्या नजरेसमोर असावं. आपण असेच या भेटेवर युगानुयुग याच रूपात उभं राहा. आपल्या भक्तांना आपल्या या सावळ्या गोजिल्या रूपाच्या दर्शनाने धन्य करा. तथास्तु. पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणारे भाविक तितक्याच भक्तिभावाने भक्त पुंडलिकाचं दर्शन करतात. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल असा जयघोष. चला आता पुढे बघूया. बाय नामदेवांचा बालहट्ट. नैवेद्य देवाऱ्यात देवाला देऊ नये असे आईने सांगितल्यावर बाय नामदेव देवाऱ्यासमोर जाऊन देवापुढे हट्ट करू लागला की तू जेवूनच घे, त्याशिवाय मी जाणार नाही. त्यासाठी विठुराया जेवायला आले व बालहट्ट पूर्ण केला. तो हा असा सुंदर सीन आहे. विठ्ठल आणि हे नामदेव सुंदर केलेलं आहे. आता हे आहे इथे संत जनाबाई. नामदेवांच्या घरातील दासी आहोत असे जनाबाईने जाणले. तिने विठ्ठलाला मायबाप मानले होते, म्हणूनच पांडुरंगाची मनोभावे भक्ती करत नामदेवांच्या घरातील कामे निगूढपणे करी. तिच्या हाकेमध्ये व्याकुळता होती. काम करताना थकली की मग प्रत्यक्ष पांडुरंग जनाबाईला दळण कांडण गौऱ्या वेचून आणायच्या, पाणी भरून देण्यास मदत करीत. एकीकडे कामे करताना जनाबाई पांडुरंगाशी गप्पा गोष्टी करीत. हा असा सुंदर सीन आहे इथे. आणि ही जनाबाई बघा, तिच्या नाकातील नथ बांगड्या सुंदर, किती छान डिटेलिंग आहे हे. आणि हे विठ्ठलाचं रूप. अगदी तुम्हाला इथे चूलही चालू दिसेल. खूप सुंदर असं आहे. चला पुढे जाऊया. आता आपण हा सीन बघतो तर ताटी उघडा ज्ञानेश्वरी असा आहे.
जिथे ज्ञानेश्वर आय थिंक रुसले होते म्हणून त्यांची बहीण मुक्ताबाई त्यांना समजवण्यासाठी आलेली होती. तो हा सीन आहे. परशुराम सुंदर बघताय. चला आता इथे बघूयात आपण. हे चांगदेवांचे गर्भहरण असं आहे. डिटेलिंग आहा. चांगदेवांना कळलं की आळंदी इथे ज्ञानेश्वर नावाचा वयाने लहान असलेला मुलगा होता. त्यांनी ज्ञानेश्वरांना भेटायचं पत्र लिहिण्यासाठी त्यांनी शेषाला काढलं. पण तीर्थस्वरूप घ्यावं की चिरंजीव घ्यावं हे त्याला उंचेल. शेवटी त्याने ज्ञानेश्वरांजवळ कोरा पत्र पाठवलं. ते पत्र घेऊन चांगदेवांचा शेष आळंदीला. मुक्ताई हसत म्हणाली, ते पत्र वाचून चांगदेवांनी ज्ञानेश्वरांची भेट घ्यायचं ठरवलं. आता आपण बघतो एकनाथांची मानवता. म्हणजेच पैठणमध्ये गोदावरी तीरी एका लहान बाळ वाळूमध्ये रडत असताना एकनाथांनी पाहिलं व त्यांनी त्या रखरखत्या उन्हामध्ये त्या बाळाला उचलून घेतलं. असे संत एकनाथ वर्ण जातीभेद मानत नसत आणि सर्व परमेश्वराची लेकरे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि असं ते लोकांनाही सांगत होते. तर हाच तो एक छान सीन आहे. बघताय त्यांनी तेव्हा जे गाढवाला पाणी दिलेलं होतं तो हा सुंदर सीन असा इथे त्यांनी रेखाटला आहे. त्यानंतर हा जो आपण बघतो इथे तो काशी विश्वेश्वर मध्ये जे एकनाथ महाराज अनेक ब्राह्मण गंगेचं पाणी घेऊन पवित्र पैठणला येत असताना एका दुष्काळी भागात जी गाढवीण पाण्याने तडफडत दिसत होती तर ती एक तुच्छ प्राणी आहे असं सगळे म्हणत असताना त्यावेळी एकनाथ महाराजांनी तिला पाणी दिलं होतं. हा सुंदर सीन असा त्यांनी छान रेखाटला आहे. पैठणमध्ये गोदावरीच्या काठावर एकनाथ महाराज माध्यान्ह संध्येसाठी येत होते. तर आता आपण जे बघतोय ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावी संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या घरी कुंभाराचे दोन्ही हात प्रायश्चित घेण्यासाठी त्यांनी तोडून टाकले. त्यावेळी स्वतः पंढरीचा राजा विठुराया व माता रुक्मिणी यांनी आपल्या प्रियभक्त गोरा कुंभार याच्या घरी मडकी बनवण्याचे काम करू लागले आणि ज्या रुक्मिणी आहेत त्या पाणी भरू लागल्या होत्या आणि विठुरायाला मदत करत होत्या. तर हा सुंदर असा सीन इथे आहे. बघताय किती रिअलिस्टिक वाटतंय. आणि हा आपला विठू सावळा. ऐक सुंदर. त्यावेळी स्वतः माता रुक्मिणी पाणी हा त्याचा बोका. इथे बघणार आहोत भक्तीचा मळा. म्हणजे पंढरपूर जवळील अरणगाव येथे सावतामाळी जे विठ्ठलाचे नाव घेत आपल्या शेतीतील भाजीपाला पिकवत असत. काम करता करता अभंग म्हणायचे. तेव्हा त्यांनी जे अभंग लिहिला होता की कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. तर यावरच हा पुढचा सीन आहे. सुंदर असा इथे बैलगाडी दाखवलेली आहे त्यांनी. अगदी शेतातलं घर हे सावतामाळी. सुंदर गाय. किती कौतुक करावं यांचं. खूप छान रेखाटलं आहे. सुंदर. ही बघताय गाव अगदी रिअल असा बैल वाटतोय. हेच आपण ज्यांच्या मंदिरात जाणार होतो आणि हे त्यांचं मंदिर इथलं सुंदर देखा. हेच ते सत्य साईनाथ. कान हलतात त्यामुळे खूप रिअलिस्टिक वाटतंय. सुंदर केलंय. वाव. चला आता आपण पुढे बघतोय की श्री साईबाबा यांचा हा सुंदर सीन आहे. सुंदर असे खूपच हुबेहूब वाटतात. हा बघा हा साईबाबांचा दरबार आपण म्हणू शकतो. अगदी प्रत्येक माणसाचे डिटेलिंग बघा. खूप सुंदर. हे साईबाबा आपले. त्यानंतर आता बघताय आपला विठ्ठल त्यांच्या सगळ्यांना एकत्र घेऊन खूप असं सुंदर
सुंदर आहे हे. बघताय हा सीन अगदी आपल्या वारीचा आहे. जेव्हा वारी सगळी करून पंढरपूरला जातात तेव्हा जेव्हा त्यांना जो भास होतो की विठ्ठलाने अगदी आपल्याला कडेवर उचलून घेतलंय, अगदी तसा हा सीन आहे. सुंदर. इथे आहेत आपले शेगावीचे गजानन महाराज. किती सुंदर. हे गुरु शिष्य सगळे आता बघताय. खूप सुंदर. चला आता आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांनी अशी प्रतिकृती केली की जेव्हा ते वारुळातून पहिल्यांदा प्रकट झाले होते तेव्हाचा हा सीन त्यांनी दाखवला. किती हुबेहूब वाटताय. सुंदर बघताय. हा जो लाकूड तोड्या होता त्याने जेव्हा वारुळावरती कुऱ्हाड मारली होती त्यातून जेव्हा स्वामी प्रकट झाले होते तो सुंदर सीन इथे रेखाटला. म्हणजे पंढरपुरात विठ्ठल चरणी आपल्या आत्म्याचं समर्पण करताना संत सखू आता हा सीन आपण बघतोय जो छत्रपती आपले शिवाजी महाराज आणि संत तुकाराम जेव्हा भेटले होते तेव्हाचा हा सीन आहे. बघताय अगदी हुबेहूब. किती खरं वाटतंय. चला आता ही जी आपण राधाकृष्णाची मूर्ती बघतोय तर अगदी असं वाटतंय की राधाकृष्ण खरोखरच त्या वृंदावनात बसलेत आणि कृष्ण आपली बासरी वाजवतात आणि राधा छान त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून ते सगळं अनुभवतीये. असं हा खूप सुंदर दृश्य आहे. हे सगळ्या बाजूने आपले राधाकृष्ण दिसतात आपल्याला. अगदी असं चौफेर फिरा सगळीकडून. खूप मनमोहक दृश्य दिसतंय ते. आव. चला पुढे जाऊयात आता आपण. बघताय अगदी हुबेहूब जी गाय असते आपली, मला तिचं नाव नाही आठवत आहे, बट यस लुक ॲट दिस ब्युटी. राधाचा तर कृष्णाच्या पाठीवर ठेवलेला प्रेमाने हात. किती छान वाटतं. बघत असं असं वाटतं. चला जाऊयात पुढे. चला रोहितने नवीन रोड शोधलाय. अय्या किती छान. सगळीच भाई जास्वंदात. वाव सुंदर. चला. अरे बापरे हे काय. कोणी कोणाला धरलंय. रोहित त्याच्या तोंडातून ह्याच्या तोंडात जायचंय का तुला. दात लागले ना फारच. औषध घ्यावं लागणार आहे. दात नाही घासले. चला सुंदर कोरीव काम आहे इथे. बघताय. चला तर जाऊयात आपण पुढे. कुठे. चला ना आता पुढे जाऊयात. कशाला झोपायला जायचं तिथे उगाच. अय्या पुन्हा. वाव सुंदर. बघताय राधाकृष्ण झोपाळावर बसले. खूपच क्यूट आहे. हे आहेत त्याचा सुंदर मुखवटा आहे त्यांचा. संत तुकाराम महाराज. बघता खूप रिअलिस्टिक वाटतं. त्यानंतर हे आहेत आपले ज्ञानेश्वर महाराज. इथे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई यांचे चित्र आहेत. अशा सगळ्या संतांचे इथे आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज. तर हे होतं हाडशीतील संत दर्शन. इथे फक्त संत दर्शन नाही आहे तर इथे आहे ॲडव्हेंचर पार्क आणि बोटिंगसुद्धा. तर तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत नक्की विजिट करा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.